UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। ठाकरे गटाचे मुंबईतले संभाव्य उमेदवार ठरले। ठाकरे गटाची 22 नावांवर प्राथमिक चर्चा सुरू। सूत्रांची माहिती। वरळीतून आदित्य ठाकरे, दहिसरमधून तेजस्विनी घोसाळकर यांच्या नावाची चर्चा। मोदींनी भ्रष्टाचारासाठी माफी की RSSच्या माणसाला कंत्राट म्हणून माफी मागितली? राहुल गांधींचा सवाल। तर चुका करता म्हणून तुम्हाला माफी मागावी लागते? राहुल गांधींची टीका। महाराष्ट्रातल्या खेडेगावांमधलं रस्त्याचं कंत्राट गुजरातला कसं मिळतं? राहुल गांधींचा सरकारला सवाल। सांगलीत पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण। राहुल गांधी, खरगे, शरद पवारांसह अनेक नेते हजर। ठाकरे गटाच्या नेत्यांची मात्र कार्यक्रमाला पाठ। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। जयदीप आपटेला काल रात्री कल्याणमधून अटक। जयदीप आपटेचा बॉस त्याला वाचवू शकला नाही। जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलतायत। आपटेला काम दिलेल्या सरकारमधील सूत्रधारावर कधी कारवाई होणार? संजय राऊतांचा सवाल। सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही। जयदीप आपटेच्या अटकेनंतर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। ठाकरेंवर दिल्लीच्या गल्लोगल्ली जाण्याची वेळ आली आहे। मला सीएम करा सांगत ठाकरेंना गल्लोगल्ली फिरावं लागतंय। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। विधान परिषदेसाठी कालपासून रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत। तर एकाच महिलेला किती पदं देणार? राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचा थेट सवाल। पक्षाचे वरिष्ठ माझ्याबाबत काय तो निर्णय घेतील? रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। तर खडकवासला मतदारसंघासाठी अजित पवारांकडे मागणी केल्याची चाकणकरांची माहिती। मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवणार। संजय राऊतांचं विधान। मुख्यमंत्री पदाची आताच मांडणी करायची आवश्यकता नाही, या शरद पवारांच्या विधानावर राऊतांची प्रतिक्रिया। सीएम पदाचा चेहरा जाहीर करण्याची प्रथा महाराष्ट्रात नाही। नवी प्रथा पाडायची की नाही हे सर्वांनी बसवून ठरवलं पाहिजे। मवियाच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।